हॅलो, गुड मॉर्निंग. आम्ही आता निघतोय महाबळेश्वरच्या राईडला. सो वी आर हेडिंग टुवर्ड्स महाबळेश्वर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हॅलो, वेलकम टू पापा बेटा राईड्स. तर आमची ही पहिली राईड आहे फ्रॉम पुणे टू महाबळेश्वर आणि खूप एक्सायटेड आहे मी आणि दक्ष. तर प्लीज आम्हाला शेअर करा, सबस्क्राईब करा आमचं चॅनल. असतं नॉर्मली दिवसा आणि आता किती मोकळं वाटतंय. बाप रे बाप, एकच नंबर. टाक्या. अरे खरंच इतकं गजबजलेलं असतं ना हे, काय सांगू तुला मी. हमारे दोस्त राजीव राय दिसलं का? अब हम एंटर करने वाले हैं कातरज बोगदा, कातरज टनल. गाइस, अंदर का व्यू बहुत सही रहने वाला है, तो आप एंजॉय कीजिएगा व्यू, मैं एंजॉय करता हूँ राइड. प्लीज गाइस, शेयर, सब्सक्राइब, कमेंट. A few moments later. अहो, इंडिकेटर द्या ना दादा, इंडिकेटर. नाही, सॉरी नाही, तुम्ही असं काय करताय? तुम्ही फॅमिली घेऊन चाललेत ना? गाड़ी तो आता काय केलं असं मग? फैमिली बिठा के चल रहा है यार. इंडिकेटर द्या ना. फिर फक्त तुम्ही सर फॅमिली सोबत आहे, रिस्पॉन्सिबल वागा. सोशल इंडिकेटर नहीं गाड़ी पे इंडिकेटर नहीं चलाने को नहीं आता. रोड रहा हाईवे पे दिखा भी क्या है, गाड़ी आ रही पीछे से. हाईवे कैसे मोड़ता का गाड़ी, फैमिली बिठा रखा है, ठोक देता कोई तो. आणि रिस्पॉन्सिबल वागा तुम्ही. फॅमिली बरोबर आहे, फॅमिली बरोबर. असं करू नका दादा. लोग ना इतने पागल रहते ना. आता आपण पोहोचत आहोत खेड शिवापूरचा टोल नाका. तर यापुढे आपला कुठलाही टोल नाका लागत नाही. आपण डायरेक्टली साताराचा घाट ते उतरल्यावर आपल्याला राईट मारायचं आहे महाबळेश्वरसाठी. आज तसे बायकर्स एवढे काय दिसत नाही मला, पण नॉर्मली असतात या रोडवरती. शक्यतो संडेला जास्त तुम्हाला दिसतात. बाप लेक सकाळी उठून हेल्मेट घालून सूर्याच्या शर्यतीत निघाले रोडवरून.
बाप लेकाची जोडी भारी, सकाळी निघते थेट सफारी. वा, एक नंबर. इतकं भारी वाटते सकाळचं गाडी चालवायला, म्हणजे अमेझिंग. राईड करायला इतकं छान वाटतंय ना की एक्सपेक्टेशन्स एकदम नील आहे, काहीच एक्सपेक्टेशन्स नाही आहे. when you have least expectations you have high gain in terms of peace, शांती and everything. मस्त वाटतं एकदम गाडी चालवायला सकाळचं. आणि माझ्यासोबत माझा मुलगा दक्ष आहे, तर मी खूप एन्जॉय करतो. बहुतेक पेट्रोलियम बद्दल काहीतरी आहे. हां, मग HP चं पेट्रोल बद्दल. अजय अतुलचा हा गाणं सकाळी ऐकायला इतकं भारी वाटतं की लय भारी. ऐका तुम्ही, ऐका. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे, देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे, काळजी रे. गाइज, अमेझिंग कंपोजिशन फ्रॉम अजय अतुल. आता आपण लवकरच पोहोचणार आहोत वाईच्या रस्त्यावर आणि तुम्ही आता बघा इन्स्टा 360चा इफेक्ट. तुम्हाला नक्की आवडेल. प्लीज कमेंट करा. थँक्यू. सर्वांना मी सांगू इच्छितो की जर तुम्ही प्लॅन करत असाल महाबळेश्वरचं वीकेंडला तर शक्यतो टाळा, कारण की वाईपर्यंत रस्त्याचं काम चालू आहे. सकाळी तुम्ही जर लवकर आला तर एवढं काही जाणवणार नाही, पण जाताना मात्र जर तुम्ही वन डे ट्रिप प्लॅन करत असाल किंवा संडे संध्याकाळी जर तुम्ही परत जायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकाल. दिस इज द अपडेट करंट विच इज व्हेरी लेटेस्ट 10th May 2025. दुसरा जर रस्ता कोणाला माहिती असेल तर ते तुम्ही घेऊ शकता, पण मेन जो रस्ता आहे जो सातारा घाट उतरल्याबरोबर आपल्याला लगेच आपण राईट घेतो त्या रस्त्यावर मात्र काम चालू आहे. हाय गाइस, तो हम लोग यहाँ पर ऐसा कुछ प्लान करके नहीं आए थे कि कहाँ पे जाना है, कोई स्पॉट देखना है. हमें सिर्फ राइड करना था जहाँ पर थोड़ा बहुत फ्लैट हाईवे रहे, फिर थोड़ा बहुत माउंटेन का थोड़ा बहुत फील हो, घाट हो. हम लोग एंजॉय कर रहे हैं. अंदर के राइड्स, अंदर के रोड काफ़ी अच्छे हैं महाबलेश्वर के, तो यू विल एंजॉय इट. सो यू एंजॉय द व्यू, आई एंजॉय द राइड. प्लीज़ कमेंट, शेयर, सब्सक्राइब. थैंक यू गाइज. कृष्णा नदीचं उगमस्थान आहे इथून. अच्छा, कृष्णा नदीचं उगमस्थान आहे का इकडं? मित्रांनो, इकडं कृष्णा नदीचं उगमस्थान आहे म्हणून या मंदिराचं नाव कृष्णाई टेम्पल म्हणून दिलेलं आहे. हो, आत नाही नाहीत मी. आमच्या इकडे लोक बाहेरनं येतात, बाहेर गावामधून लोक येतात ना. Stop doing that crap. I understand, man. दूर दराज के लोग यहाँ पर आते हैं. Didi made fancy cars, pull up like a shade, chauffeur cars, tailor suits, like on the pair. I'm a motherfucking millionaire. Foreign deals, motor dinars, I got
dirty money, super buzz, Hyundai rare, karda nahi care. I'm a motherfucking millionaire. Italy the maid, fat cigars, pull up like a shake. Chauffeur cars, tailor suits, lakhande pe. I'm a motherfucking millionaire. Munda top. तर आम्ही परत निघालो आता पुण्याला आणि आता आम्ही मॅप्रो गार्डनला थांबलो आहोत फॉर लंच. लंच असंच फुल फ्लेश तर नाही, पण आम्ही पिझ्झा आणि सँडविच मागवलं आहे. त्याने पण आमचं पोट पूर्णपणे भरलेलं आहे. तर जागा खरंच खूप चांगली आहे आणि हा आहे 360 इफेक्ट. खूपच अमेझिंग दिसतो याच्यामध्ये, पण जागा खरंच छान आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत इथं नक्की तुम्ही येऊ शकता, व्हिजिट करू शकता. सो वी आर गेटिंग बॅक टू तलेगाव. हॅलो गाईज, तर आता आपण परत चाललो आहोत आपल्या घरी, तळेगाव धाबाडे. तर आम्ही दोघंही दमलो आहोत. दक्ष थोडं जास्त दमलेला आहे, साहजिकच आहे. तो उठलाच ऑलमोस्ट 4 वाजता आणि मला पूर्णपणे साथ दिलेली आहे राईडसाठी. आता आम्ही परत चाललो आहोत आणि हा तुमचा कात्रज बोगद्याचा व्ह्यू आहे. तुम्ही एन्जॉय करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. Here we go.